नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक स्वागत करतो तुमचं सर्वांचं एसके टेक युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा कलाकार असतोच, कारण प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती कला ही दडलेलीच असते. पण आपण कोणत्या कलेमध्ये परफेक्ट आहोत हे ओळखणं प्रत्येकाला जमत नाही, कारण जो राईट टायमाला ओळखतोय की आपण नेमके कोण आहोत, जीवनामध्ये लवकर सक्सेस तोच होतो. तर आज आपण बघणार आहोत की तुम्ही नेमके कोण आहात हे ओळखण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी जी मी गोष्ट सांगणार आहे ती खूप महत्वाची आहे आणि तुम्ही सर्वांनी ती गोष्ट ऐकलीच पाहिजे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. पालघर कलाकार मधून टॉप कलाकार म्हटलं तर नितेश बुंदेचं पहिलं नाव येतं. आता त्याचे फॅन्स सुद्धा भरपूर आहेत आणि तुम्ही जर नितेश बुंदेला बघून बोलत असाल की मी तर नितेश बुंदे सारखा बनणार, तो जसा कॉमेडी करतो ना मी तशीच कॉमेडी करणार, तो जसा डान्स करतो, जशी ऍक्टिंग करतो मी तर सेम टू सेम तशीच करणार. एक मिनिट, नितेश बुंदे सारखा माणूस ना कधी झाला होता ना कधी होणार, कारण तुम्ही वेगळे आहात आणि नितेश बुंदे हा वेगळा आहे. त्याच्यामुळे जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येकामध्ये कला ही वेगवेगळी असते. मला माहिती आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोल मॉडेल हा असतोच आणि नितेशला तुम्ही जर रोल मॉडेल मानत असाल, तुम्ही त्याच्याकडून खूप काही शिका, पण तुम्ही सेम टू सेम तशीच कॉपी करू नका. तुमच्यामध्ये कोणती कला परफेक्ट आहे त्याच्यावरती जोर द्या. आता बरेच जण सांगतील की मला तर महेश उंबरसाडा आवडतो म्हणून मी महेश सारखाच डान्स करेन. ठीक आहे, तुम्ही करू शकता, पण तुम्हाला जर डान्स करण्याची फक्त आवड आहे आणि तुम्हाला जर डान्स करायला जमतच नसेल तर तुम्ही बनू शकता नाही ना. आणि तुम्हाला जरी डान्स जमत असेल तरी त्याच्यासारखा सेम टू सेम डान्स तुम्ही करू शकता का? नाही ना, कारण त्याची डान्स करण्याची स्टाईल वेगळी असेल आणि तुमची डान्स करण्याची स्टाईल वेगळी असेल, कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळा आहे. म्हणून तुम्ही कुणाचीही कॉपी करू नका. तुम्हाला जर डान्स करण्याची आवड असेल तर तुम्ही डान्स क्लास लावा ना, त्या गोष्टीमध्ये तुम्ही परफेक्ट व्हा ना ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे. नाही 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 नाही, मी तर मिस्टर अलीबाबा सारखा बनेन, तो जसा मिमिक्री करतोय ना मी तशीच करेन. अरे पहिले तुम्ही करून बघा, तुम्हाला जमते काय मिमिक्री करायला, आणि जमत नसेल तर मग कशाला बोलताय मी असा बनेन तसा बनेन, मी सूरज कवले सारखा बनेन. अरे पहिले तुम्ही स्वतःला ओळखा, तुम्ही नेमके कोण आहात, तुम्ही कोणत्या कलेमध्ये परफेक्ट आहात. ज्या कलेमध्ये तुम्ही परफेक्ट असाल ना त्याच्यावरती जोर द्या. सिंपल. आता बऱ्याच जणी मुली सुद्धा असणार, नाही 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 मला तर दर्शना झिरवा सरस्वती सातवी सारखं बनायचं आहे, नाही 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 मला तर साक्षी पागी आणि ऋतिका पाटकर सारखं बनायचं आहे. अरे मुलींनो, पहिले तुमचं थोबाड बघा ना, थोबाड. काय माहित तुम्ही त्यांच्यापेक्षा सुंदर सुद्धा असाल. आणि जर तुम्हाला डान्स करायला जमत असेल, ऍक्टिंग करायला जमत असेल तर तुम्ही कशाला त्यांच्यासारखं बनण्याचं स्वप्न बघताय. तुम्ही स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करा ना. ज्याप्रमाणे दर्शना झिरवा ही सरस्वती सातवी नंतर पालघर युट्यूब इंडस्ट्रीमध्ये आली, तिने जर युट्यूबवर येण्याचं अगोदर ठरवलं असतं की मी तर सरस्वती सातवी सारखी बनेन तर बनली असती नाही ना. आज दर्शना झिरवा सरस्वती सातवी नंतर येऊन सुद्धा तिच्यापेक्षा किंवा सर्वात जास्त हिट सॉन्ग तिने दिली आणि स्वतःची एक अलग आणि वेगळी ओळख निर्माण केली, बरोबर ना. आता बऱ्याच जणांना गाण्याची सुद्धा आवड असेल, मी तर गायक आहे हो, मी तर रोशन रावते सारखा बनेन, मी त्याच्यासारखा गायन, मग मला पण सर्वात जास्त सॉंग्स गायला भेटतील ना. मी तर जगदीश पाटील सारखा बनेन, मी तर रमेश काचरे सारखा बनेन. अरे काय, रोशन रावतेने जर अगोदर ठरवलं असतं की मी रमेश काचरे सारखा गायन, मी त्याच्यासारखा बनेन तर तो बनला असता. रमेश काचरेने जर ठरवलं असतं की मी जगदीश पाटील सारखा गायन, मी त्याच्यासारखा बनेन तर तो बनला असता का? नाही ना. प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो, प्रत्येकाची गाण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचा घसा वेगळा असतो, प्रत्येकाचं वय कमी जास्त असतं. मग तुम्ही सेम टू सेम त्याच्यासारखं कसं काय बनू शकता? जरा विचार करा ना. सर्वांमध्ये जर गाण्याची कला असती तर सर्वच सिंगर बनले असते, सर्वांमध्ये जर ऍक्टिंगची कला असती तर सर्वच ऍक्टर बनले असते. मग जे पालघरचे मोठमोठे कलाकार आहेत, मोठमोठे ऍक्टर आहेत, त्यांना तर तुम्ही घरी बसायला लावले असते. मी मोठा हिरो बनेन, मी मोठा गायक बनेन. अरे काय बनू शकता, तुमच्यामध्ये ती कला पाहिजे ना. तुमच्यामध्ये जर ऍक्टिंगची कला आहे तर तुम्ही बना ऍक्टर, मी तुम्हाला सांगतो नका बनू. तुमच्यामध्ये जर गाण्याची कला आहे, सिंगिंगची कला आहे तर तुम्ही बना गायक, बना सिंगर, मी तुम्हाला सांगतो नका बनू असं. पण तुमच्यामध्ये ती कला असणे गरजेचं आहे ना. तुमच्यामध्ये जर ती कला असेल तरच तुम्ही बनू शकता ना. जरा विचार करा आणि जी कला तुमच्यामध्ये परफेक्ट आहे, ज्या कलेमध्ये तुम्हाला आवड आहे ती कला तुम्ही जोपासा, त्या कलेमध्ये तुम्ही जोर द्या. मग मला सांगा तुम्ही कसे नाही होऊ शकता तुमच्या जीवनात सक्सेसफुल. एक विचार करा, सर्वजण जर अभ्यासात हुशार असले असते
तर सर्वजण बोर्ड परीक्षेमध्ये टॉप आले असते ना, सर्वांनी एक एक नंबर घेतला असता, सर्वजण टॉपर आले असते. मग का नाही येत? प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकामध्ये दिमाग वेगवेगळा आहे, प्रत्येकामध्ये बुद्धी वेगवेगळी आहे, प्रत्येकामध्ये स्टोअर करण्याची मेमरी वेगवेगळी आहे. तुम्ही स्वतःला एक वेगळं बनवा ना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा एक वेगळं. समजलं आता? म्हणून तुम्ही कोण आहात, तुमच्यामध्ये कोणती कला परफेक्ट आहे, तुम्हाला कोणत्या कलेमध्ये आवड आहे, त्याच्यावरती जोर द्या, त्याच्यावरती काम करा. तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल. शिका आणि पुढे जा. होप करतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील. आणि तुम्ही जर युट्यूबर असाल किंवा भविष्य काळात तुम्ही जर युट्यूबर बनत असाल तर आपला चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तुम्ही कशाप्रमाणे यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकता, कशाप्रमाणे ईमेल आयडी बनवू शकता किंवा मोबाईलमधून तुम्ही कशाप्रमाणे एडिटिंग करू शकता, कोणत्या ॲपने करू शकता, अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ मी या चॅनलवरती बनवत असतो आणि बनवलेले सुद्धा आहेत, आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असतील तर आपला चॅनल चेक करा आणि ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्या व्हिडिओतून तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल आणि येणाऱ्या व्हिडिओतून सुद्धा तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि व्हिडिओ बनवतो फक्त आम्ही तुमच्यासाठी. त्याच्यामुळे सर्वांनी एक एक लाईक नक्की करा. कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन हे लवकरात लवकर येऊन जाईल. काहीतरी तुम्हाला शिकायला भेटले असेल या व्हिडिओमधून तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. खतम.